तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर आता या ठिकाणी तर प्रमुख या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांची ओळख ही रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना करून दिली जाते। राष्ट्रपती भवनातलं पुतिन यांचं हे औपचारिक असं स्वागत आणि त्यांच्या आजच्या दौऱ्याची औपचारिक सुरुवात गार्ड ऑफ ऑनरने झालेली आहे। रशियासोबतची आपली मैत्री ही 8 दशक जुनी, सगळ्यात जुना विश्वासू असा हा सहकारी रशिया आणि त्याचे हे अध्यक्ष पुतिन यांचं औपचारिक स्वागत राष्ट्रपती भवनातलं। राष्ट्रपती मुर्मू यांची ओळख आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी या ठिकाणी पुतिन करून देत आहेत। त्यांच्यासोबत रशियातले 7 मंत्री भारतात आलेले आहेत। ही वार्षिक शिखर परिषद आहे, 23वी वार्षिक शिखर परिषद, जी वार्षिक शिखर परिषद दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। एकंदरीतच सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी, रशिया युक्रेन युद्ध, अमेरिकेनं टॅरिफ भारतावर लावलेला टॅरिफ आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर होणारी ही वार्षिक शिखर परिषद आणि त्यातून जे करार केले जातील, जे निर्णय घेतले जातील, त्यातून कोणता आणि कशा प्रकारे संदेश दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेलच। मात्र सध्या ही राष्ट्रपती भवनातली दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची औपचारिक अशी ओळख पुतिन आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी करून देत आहेत। आज राष्ट्रपती मुर्मू यांच्याशी चर्चा सुद्धा पुतिन यांची होणार आहे। रात्री त्यांना याच ठिकाणी त्यांच्यासाठी खास अशा डिनरचं आयोजन करण्यात आलेले आणि त्यानंतर मग ते पुन्हा एकदा रशियासाठी रवाना होणार आहेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, रशिया भारताचा अत्यंत विश्वासू असा मित्र आणि जवळचा असा देश आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना या ठिकाणी ट्राय सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। तीनही सेना दलातील जवानांचा सहभाग या ट्राय सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनरमध्ये असतो आणि अत्यंत महत्त्वाचं सांगायचं म्हणजे रशियाचे जे संरक्षण मंत्री होते त्यांना सुद्धा पुतिन यांच्या दौऱ्याआधी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला होता। राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी या ठिकाणी रेड कार्पेट अंतरण्यात आलेलं होतं। गार्ड ऑफ ऑनर त्यांना देण्यात आला, औपचारिक असं स्वागत त्यांचं राष्ट्रपती भवनात झालं। हे दृश्य राष्ट्रपती भवनात एकत्रितपणे फोटोसाठी म्हणून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोर आलेले आहेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी। ही दृश्य राष्ट्रपती भवनातली। गार्ड ऑफ ऑनरचे सगळे प्रोटोकॉल पाळत, सगळे नियम हे अगदी काटेकोरपणे पाळले जातात। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आणि आता इथून आजचा त्यांचा औपचारिक असा दौरा आणि औपचारिक दिवसाची सुरुवात आता झालेली आहे। यानंतर ते राजघाटावर जाणार आहेत। राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना देण्यात आलाय। तीनही सेना दलाच्या जवानांचा या गार्ड ऑफ ऑनरमध्ये सहभाग। ट्राय सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनर 21 गन सॅल्यूटने राष्ट्रपती भवनात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं स्वागत करण्यात आलं आणि आता राष्ट्रपती भवनातून पुढच्या दौऱ्यासाठी म्हणून राष्ट्राध्यक्ष पुतिन रवाना झाले आहेत। इथून ते थेट राजघाटावर जाणार आहेत। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्या ठिकाणी पुतिन आदरांजली अर्पण करतील। ही सुरुवात दौऱ्याची झालेली आहे। 23वी ही वार्षिक शिखर परिषद ज्यासाठी पुतिन भारतात आलेले आहेत आणि पालम विमानतळावर सगळे प्रोटोकॉल बाजूला सारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं। गार्ड ऑफ ऑनरच्या वेळेसची ही काही दृश्य आपण राष्ट्रपती भवनातली पाहतोय। गार्ड ऑफ ऑनर हा इतर देशांचे राष्ट्रप्रमुख जेव्हा आपल्या देशात येत असतात, विशेषतः दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ करणं, दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढवणं, या सगळ्याच पार्श्वभूमीवर गार्ड ऑफ ऑनर या इतर देशांमधून आलेल्या राष्ट्रप्रमुखांना दिला जात असतो। पुतिन यांच्या दौऱ्याच्या आधी रशियाच्या संरक्षण मंत्र्यांसाठी सुद्धा गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला होता।
तर व्लादिमीर पुतीन यांना राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। त्यांच्या दौऱ्याची औपचारिक अशी सुरुवात झाली। ही दृश्य त्यावेळेसची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ओळख करून देत आहेत पुतीन। काही क्षणापूर्वीची ही दृश्य। रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन। त्यांचा हा तब्बल मोदींच्या कार्यकाळातला 11वा असा दौरा आणि या दौऱ्यात या दोन देशांमधील नेत्यांच्या भेटी दरम्यान वार्षिक शिखर परिषदेत दरम्यान नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर करार होत आहेत, संरक्षण असेल, ऊर्जा असेल, व्यापार सहकार्य असेल, या सगळ्या संदर्भात आता काय दोन देशांदरम्यान करार होत आहेत याकडे फक्त आपल्या दोन देशांमधल्याच लोकांचं नाही तर जगभराचं लक्ष लागलेलं आहे। तर ही काही क्षणापूर्वीची दृश्य आपण राष्ट्रपती भवनातली पाहतोय। रेड कार्पेट अंतरण्यात आलेलं होतं। राष्ट्रपती भवन पूर्णपणे प्रोटोकॉलनुसार त्या ठिकाणी सज्ज होतं। 20 ते 25 घोडेस्वारचं पथक जे होतं ते सुद्धा या राष्ट्रपती भवनातील गार्ड ऑफ ऑनरमध्ये सहभागी झालेलं होतं। आणि ही काही क्षणापूर्वीची दृश्य आहेत। सुरुवात दौऱ्याची झालेली आहे। 23वी ही वार्षिक शिखर परिषद ज्यासाठी पुतीन भारतात आलेले आहेत आणि पालम विमानतळावर सगळे प्रोटोकॉल बाजूला सारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं। गार्ड ऑफ ऑनरच्या वेळेसची ही काही दृश्य आपण राष्ट्रपती भवनातली पाहतोय। गार्ड ऑफ ऑनर हा इतर देशांचे राष्ट्रप्रमुख जेव्हा आपल्या देशात येत असतात, विशेषतः दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ करणं, दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढवणं, या सगळ्याच पार्श्वभूमीवर गार्ड ऑफ ऑनर या इतर देशांमधून आलेल्या राष्ट्रप्रमुखांना दिला जात असतो। पुतीन यांच्या दौऱ्याच्या आधी रशियाच्या संरक्षण मंत्र्यांसाठी सुद्धा गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला होता। तर व्लादिमीर पुतीन यांना राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। त्यांच्या दौऱ्याची औपचारिक अशी सुरुवात झाली। ही दृश्य त्यावेळेसची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ओळख करून देत आहेत पुतीन। काही क्षणापूर्वीची ही दृश्य। रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन। त्यांचा हा तब्बल मोदींच्या कार्यकाळातला 11वा असा दौरा आणि या दौऱ्यात या दोन देशांमधील नेत्यांच्या भेटी दरम्यान वार्षिक शिखर परिषदेत दरम्यान नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर करार होत आहेत, संरक्षण असेल, ऊर्जा असेल, व्यापार सहकार्य असेल, या सगळ्या संदर्भात आता काय दोन देशांदरम्यान करार होत आहेत याकडे फक्त आपल्या दोन देशांमधल्याच लोकांचं नाही तर जगभराचं लक्ष लागलेलं आहे। तर ही काही क्षणापूर्वीची दृश्य आपण राष्ट्रपती भवनातली पाहतोय। रेड कार्पेट अंतरण्यात आलेलं होतं। राष्ट्रपती भवन पूर्णपणे प्रोटोकॉलनुसार त्या ठिकाणी सज्ज होतं। 20 ते 25 घोडेस्वारचं पथक जे होतं ते सुद्धा या राष्ट्रपती भवनातील गार्ड ऑफ ऑनरमध्ये सहभागी झालेलं होतं। आणि ही काही क्षणापूर्वीची दृश्य आहेत।